जिल्हा संपादक हमीद शेख। रावेर पोलिसांची मोठी कामगिरी। मेंढपाळाच्या दागिन्यांच्या चोरीचा अवघ्या 12 तासांत छडा, महिला आरोपीला अटक। रावेर नेहता शिवारात मुक्कामास असलेल्या एका मेंढपाळाच्या बैलगाडीतून सोने चांदीचे दागिने चोरणाऱ्या महिलेला रावेर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत जेरबंद केले आहे। पोलिसांनी या महिलेकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून या कौतुकास्पद कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। नेमकी घटना काय? मूळचे बऱ्हाणपूर येथील रहिवासी असलेले मेंढपाळ खंडू भिका सरगर यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी नेहता येथील वत्सलाबाई रामदास पाटील यांच्या शेतात आपली मेंढरे बसवली होती। त्यांनी आपला संसारोपयोगी सामानासह सोने चांदीचे दागिने एका पेटीत बंद करून बैलगाडीवर सुरक्षित ठेवले होते। मात्र कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही पेटी चोरून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती। या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता। तपासाचे चक्रण यश गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथक आणि बीट अंमलदारांना तातडीने तपासाचे आदेश दिले। घटनास्थळ शेतशिवार असल्याने तांत्रिक तपासात अडचणी येत होत्या। मात्र पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून माहिती मिळवली असता परिसरात एक महिला संशयास्पद रीतीने फिरत असल्याचे समजले। रावेर पोलिसांनी अखेर या महिलेची ओळख पटवण्यात यश मिळवले। सुरुवातीला चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला। हस्तगत केलेला मुद्देमाल पोलिसांनी संशयित महिलेकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे। 995 ग्रॅम वजनाचे चांदीचे 3 कडे, किंमत 1,42,500 रुपये। 3 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील बाही, किंमत 30,000 रुपये। अशा प्रकारे 1,72,500 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। कार्यवाही करणारे पोलीस पथक ही यशस्वी कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक श्री अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या पथकात रावेरचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोलीस हवालदार विजय चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल विक्रम सिसोदे, चैतन्य नारखेडे, रुबाज तडवी, विकार शेख तसेच गुन्हे शोध पथकातील प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी आणि गजानन बोणे यांचा समावेश होता। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार विजय चौधरी करत आहेत।